At the doorsteps of the kingdom. राज्याच्या उंबरठ्यापाशी. So there are three types of people we are seeing. तीन पद्धतीची माणसं आपल्याला दिसतात. One is far from the kingdom. एक असा असतो की जो देवाच्या राज्यापासून लांब आहे. The other is the one who is near the kingdom. आणि दुसरा असा आहे की जो देवाच्या राज्याच्या जवळ आहे. Third is तिसरा one who is in the kingdom. जो देवाच्या राज्याच्या आत आलेला आहे. So where are we? That's a very important question to ask ourselves. तू आणि मी कुठे फिट बसतो हा प्रश्न आपण विचारायचा आहे स्वतःला. So people will talk about Jesus. तर लोक येशूंविषयी बोलतील. They may even come to church. लोक चर्चला पण येतील. लोक चर्चला येतात. They will even carry the Bible. आणि लोकांच्या हातात बायबल सुद्धा असेल. These people may not be far from the kingdom. ही सगळी माणसं देवाच्या राज्यापासून लांब नसतील. They are near the kingdom. ती देवाच्या राज्याच्या जवळ आलेली आहेत. But they are not in. पण आत नाही आहेत. People will talk about Jesus. लोक येशूंविषयी They will बोलतील. talk about eternal life. अनंत काळच्या जीवनाविषयी बोलतील. Yet, तरीही are they in the kingdom of God? सगळे बोलणारे देवाच्या राज्यात आहेत का तपासा. Yes, knowledge of the Bible is valuable, no doubt. आणि अर्थातच शंका नाही, बायबलचं जर ज्ञान कोणाला असेल तर ते मूल्यवान आहे. But unless you know Jesus, पण जोवर तुला येशू कळत नाही, the knowledge of the word of God is useless for तोवर you. या बायबल मधल्या शब्दांचं ज्ञान सुद्धा तुला निरुपयोगी आहे. पहिलं येशू कळले पाहिजे. Then you should know the Bible. मग तुला बायबल कळायला हवं. A person who believes in Jesus, जो व्यक्ती येशूंवर विश्वास ठेवतो he will surely believe the word of God. तो नक्कीच देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवणार. But a person who believes the Bible, पण जो व्यक्ती बायबलवर विश्वास ठेवतो, he may not necessarily believe in the Lord Jesus Christ. कदाचित गरजेचं नाही की प्रभू येशू ख्रिस्तावर सुद्धा त्याचा विश्वास असेल असं काही सांगितलं जाऊ शकत नाही. A person who reads the Bible जो माणूस बायबल वाचतो may not be saved. कदाचित त्याचं तारण झालेलं नसेल. But a person who believes in Jesus, पण जो माणूस येशूंवर विश्वास ठेवतो he is surely saved. तो नक्की तारलेला आहे. Jesus is a very important figure for you. येशू तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. Only knowing the 10 commandments, you are close to the kingdom but not in the kingdom. फक्त 10 आज्ञा तुम्हाला माहित आहेत, तर याचा अर्थ तुम्ही देवाच्या राज्याच्या जवळ आहात पण आत नाही आहात. If you only read the Bible तुम्ही जर फक्त बायबल वाचलं and only say praise the Lord आणि नुसतं तोंडाने प्रेज द लॉर्ड म्हणालात and only come for Christmas आणि फक्त ख्रिसमसच्या दिवशी and आलात only celebrate Easter, आणि ईस्टरला आलात, you are not in the kingdom. तुम्ही देवाच्या राज्याच्या आत आलेले नाही. You are living a very dangerous kind of life. आणि असल्या लोकांचं जीवन फार धोकादायक जीवन असतं. Knowing the whole Bible also will not save you. तसं संपूर्ण बायबल तुला तोंडपाठ येऊन तुझं तारण होणार You नाही. need to get the revelation of who Jesus is. तुला हे प्रगटीकरण मिळालं पाहिजे की येशू कोण आहे. जे मी नेहमी म्हणते ते परत आज म्हणते, गाईच्या गोठ्यात पडलेला प्रकाश तुझ्या डोक्यात एक दिवस पडला पाहिजे. Bible also is the truth. बायबल सुद्धा सत्य आहे. Jesus is also the truth. येशूही सत्य आहे. But unless you know Jesus as the truth, the whole truth of the Bible you will never know. पण येशूंना जोवर तुम्ही सत्य म्हणून ओळखत नाही तर बायबल मधलं संपूर्ण सत्य तुम्हाला कळणारही नाही. True faith requires making Jesus the center of your life. खऱ्या विश्वासाला हेच लागतं की येशूंना तुझ्या जीवनाचं केंद्रस्थान बनव. Without him, येशूशिवाय all our outward religion actions are meaningless. आपली बाहेरची सगळी धार्मिक कृत्य जी आहेत ना त्याला काही अर्थ नाही. It will be a tree with leaves but no fruits. मग ते झाड असेल पानांनी भरलेलं पण फळ एक नाही. Being near the kingdom, देवाच्या राज्याजवळ आहे, attending the church, चर्चला नियमित येत आहे, reading the Bible, वचन वाचत आहे, or doing good deeds या चांगली कामं करत आहे, is not enough. पुरेसं नाही. That you can do after you are saved, you have to do ते those तुम्ही things. तारण मिळाल्यानंतर करा. करायलाच पाहिजे तारण मिळाल्यानंतर. हे आता मी सगळं बोललेलो. But all those things, doing and not accepting Jesus, will not put you in the kingdom. पण त्या सगळ्या गोष्टी करताय पण येशूंना तुम्ही स्वीकारलेलं नाहीये तर त्या गोष्टींमुळे तुम्ही नाही येणारे राज्यात. राज्यात शेवटी येशूमुळेच येणार आहे. Some people do good deeds to go to heaven. काही लोक सत्कार्य करतात, सामाजिक कल्याण करतात स्वर्गात जायला. Good deeds must be done, चांगली कर्म केली पाहिजेत, आपली मनाई नाही. but it should be done after you are saved. पण तारण मिळाल्यावर करा. Then it is having value. पहिलं तारण घ्या, मग चांगलं काम करा, त्याला किंमत.
Salvation is not about appearance, तारण देखाव्यात नाहीये बेटा, but a heart that is wholly surrendered to God. पण ते हृदय पूर्णतः देवाला समर्पित आहे, ते तारण आहे. Jesus teaches us येशू आपल्याला शिकवतात that a true believer is recognized only by his fruit. खरा बिलीवर माणूस फक्त त्याच्या फळांवरून ओळखला जाईल. A willingness to give up anything that hinders a relationship with God. तयारी, माझं आणि देवाचं जे नातं आहे त्याच्यामध्ये जर काही येत असेल तर ते मी बाजूला काढणार, ही तयारी पाहिजे. Faith is always in action. विश्वास नेहमी कृतीत असतो बेटा. केल्याने होत आहे रे, It's आधी not just केले की faith talk, पाहिजे. it is faith in action. विश्वासाच्या गप्पा मारून चालत नाही, वेळ आली की करून दाखवा. Faith by itself, विश्वास स्वतःवर if it is not accompanied by action, जर त्या विश्वासाला कृत्यांची जोड लागली नाही, James says it is dead. याकोब म्हणतो तो मेलेला विश्वास आहे. James 2:17. याकोब 2:17. Just knowledge of the word of God is not enough, फक्त देवाच्या शब्दाचं ज्ञान सुद्धा पुरेसं नाही, because knowledge puffs up. कारण ज्ञान फुकत. Letter killeth. शब्द अक्षर ठार मारत. It is the spirit that gives life. अक्षर ठार मारत, आत्मा जीवन देतो. It must transform our hearts हृदय बदललं पाहिजे and guide our lives. आणि आपल्या जीवनाला त्यातून मार्गदर्शन झालं पाहिजे. Jesus should be our savior. येशू आपला तारणारा झाले पाहिजे. Jesus should be our Lord. येशू आपला प्रभू झाले पाहिजे. Salvation requires a decisive step of faith. तारणासाठी ना विश्वासाचं एक ठाम पाऊल उचलावं लागतं. Not lingering around the edges of the kingdom or the borders of the kingdom of देवाच्या God. राज्याच्या बॉर्डर वरती भटकून चालत नाही. It's in or out. एक तर तू आत नाही तर बाहेर, It's all or nothing. एक तर सगळं नाही तर काय नको देऊ. You cannot put your hand only inside and then say I'll come नाही, out मी only देवाच्या राज्यात leg माझं- inside. No. Whole being has to be inside. नाही, मी देवाच्या राज्यात माझा हात टाकला आहे, बाकीचं सगळं माझं जगात आहे. तू अख्खाच जा बाबा, तू पूरा ही निकल जा, तू कुछ काम का नाही. तू आधा Fully in the kingdom. अख्खाच्या अख्खा ये देवाच्या राज्यात. Many times people think our past disqualifies us. अनेक No. वेळेला लोकांना असं वाटतं की माझा भूतकाळ बरोबर नाही, मला नाही तारण मिळणार. Your present responses were wrong. That disqualified you. तुझा वर्तमानातला प्रतिसाद चुकीचा होता, त्याच्यामुळे तुला अजूनवर तारण मिळालं नाही. Because God's grace is always greater than your horrible past. कारण देवाची कृपा तुझ्या भयानक भूतकाळापेक्षा खूप मोठी आहे रे, खूप मोठी आहे. Salvation is not about what you have done, तारण तू काय केलं याविषयी नाहीये, but on whom you trust. तुझा कोणावर विश्वास आहे त्यावर आहे. Amen. आमेन. Even the worst sinner can enter the kingdom of God through faith. महाभयानक पापी सुद्धा जर येशूवर विश्वास ठेवला त्यांनी तर देवाच्या राज्यात येऊ शकतो. As long as there is breath in your lungs, जोवर तुझ्या आत श्वास आहे, it's never too late to turn to Jesus. तोवर उशीर नाही झालेला येशूंकडे वळायला. श्वास आहे ना अजून, जिवंत आहेस ना अजूनही येशूंकडे तू येऊ शकतोस. But confession matters. पण कबुली पाहिजे. Jesus said येशू बोलले in Matthew 7:21, मत्थय 7:21, not everyone who says to me, Lord, Lord, will enter the kingdom of heaven, but the one who does the will of my Father who is in heaven. जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येक जण आकाशाच्या राज्यात जाईल असे नाहीये, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल. T.D. Jakes rightly said, टी.डी. जेक्स बरोबर बोलतात. God is not looking for spectators but participants. देव दर्शक शोधत नाहीये, देवाला भाग घेणारे लोक हवेत. श्रोतागण दर्शक नाही पाहिजे, भाग घेणारे लोक पाहिजेत. See, nobody has to tell you to come to church. कोणी तुम्हाला सांगावं लागत नाही चर्चला ये ना, चर्चला ये That ना. means you are in the kingdom. तुम्ही राज्याच्या आत आहात म्हणून तुम्हाला सांगायला नाही If लागत. या anybody नाही. has to drag you and pull you and tie a thread and rope around your neck and pull you to church, that person is either far or हो ना. near the kingdom. कोणाला जर तुम्हाला अगदी म्हणजे एखादा दोरा किंवा धागा बांधून असं ओढत फरफटत खेचत चर्चला आणावं लागत असेल तर म्हणायचंय राज्याच्या बाहेर आहेत नाही तर राज्याच्या जवळ आहेत, हे आत आलेले नाहीत. What it means to enter the kingdom? राज्यात प्रवेश करणं म्हणजे काय? Repentance and faith. पश्चाताप आणि विश्वास. Amen. आमेन. आमेन. Believe in the Lord Jesus Christ प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेव, and you shall be saved, तुझं तारण होईल, you and your household. तू आणि तुझे घराणे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.